सातवा प्रॅक्टिकल आहे. रिट्रायव्हिंग एम्प्लॉई डिटेल रजिस्ट्रेशन डिटेल फ्रॉम द डेटाबेस युजिंग अजॅक्स अँड PHP. ओके, ajax.html नावाची पहिली फाईल आहे. कॉपी करून घेऊया. ही कोडिंग थोडी वेगळी आहे. ओके, कॉपी केली एकच फाईल आहे याच्यात. फाईल न्यू HTML पेज कंट्रोल डिलीट कंट्रोल V सेव्ह. सी मध्ये जा, वॅम्प मध्ये जा. सातवा प्रॅक्टिकल आहे. सातवा फोल्डर बनवून घ्या आधी. ajax.html नाव आहे फाईलचं. ओके, सेव्ह केला. ajax.html. ओके, सो आता ajax example.php नावाची फाईल याच्यात मिसिंग आहे. तिच्यात ती PHP चा कोड आहे. याला आपण दोनच फाईल आहेत. चुकून मॅन्युअल मध्ये एक फाईल राहून गेलेली आहे. सो आता ती तुम्हाला मी ग्रुपवर पाठवतो आणि सध्यापुरती ती मी आता माझ्या कम्प्युटर मधून घेतो. माझ्याकडे सेव्ह आहे ती. त्या लोकेशन वरून मी उचलतो त्या फाईलला. मॅन्युअल मध्ये कॉपी पेस्ट करायची राहून गेली. प्रत्येक प्रॅक्टिकलला 2 फाईल आहेत. या सातव्या प्रॅक्टिकल मध्ये एकच फाईल आहे. सो applied component manager ajax example.php. ओके, तर ही फाईल मी ओपन करतोय edit+3 मध्ये. तिला मी सेव्ह ॲज करतोय. सी मध्ये जाऊन वॅम्प मध्ये www मध्ये 7 प्रॅक्टिकलला ajax example.php. हा मध्ये हायफन आहे. हायफन बोलतात त्याला किंवा डॅश बोलतात. हा तसाच पाहिजे. कोडिंग मध्ये पण तसाच आहे. सेव्ह केला मी याला. आता आपला लोकल होस्ट तर चालूच आहे. सातवा फोल्डर आलाय की नाही चेक करूया. 2 फाईल PHP HTML ओके आली, पण तरी रन नाही होणार कारण की डेटाबेसशी रिलेटेड आहे हा प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलचा एम आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स फ्रॉम. रिट्राईव्ह करायच्या रजिस्ट्रेशनच्या डिटेल्स बॅकएंड मधून. सो आता जी आपली अजॅक्सची फाईल आहे तिच्यात आपण डीबीचं नाव मतलब डेटाबेसचं नाव, टेबलचं नाव हे चेक करून घेऊया. डीबीचं नाव आहे याच्यात डीबीचं नाव आहे डीबी नेमच आहे याच्यात. डेटाबेसचं नाव डीबी नेम. ओके, कॉपी करते मी याला. आपल्याला आधी लोकल होस्टला जायला लागेल. PHP माय ऍडमिनला आधी डेटाबेस बनवून घ्यायला लागेल. लोकल होस्टला गेलो, PHP माय ऍडमिनला गेलो, त्यानंतर आता मी क्रिएट करतोय. न्यू डेटाबेस क्रिएट केला. त्याच्यात टेबलचं नाव बघूया आता काय. टेबलचं नाव आहे अजॅक्स एक्झाम्पल नावाचं टेबलचं नाव आहे. ओके, कॉपी केला मी. इथे येऊन पेस्ट. कॉलम किती ते बघूया आपण. इथे 4 कॉलम आहे. 4 कॉलम. गो फील्ड्स म्हणजे कॉलमची नावं, त्याचा डेटा टाईप आणि त्याची लेंथ. नेम 86WPM. ओके, नेम वारकर मध्ये असतं. एज इंट बरोबर आहे. एक्स आणि WPM. ओके, याला कॅर घ्या. डायरेक्ट सी प्रेस करा, येऊन जाईल. WPM इंट मध्ये वारकर. आता लेंथ द्यायला विसरू नका. 100. मी इथे देतोय एज
10 डिजिट साठी चार एक याला द्या तुम्हाला हवी तेवढी 10 डिजिट. सेव्ह करतोय मी. सेव्ह झालाय. आता इन्सर्ट मध्ये जा आणि डिटेल्स टाकून घ्या. 24M फॉर मेल. माझा 35 चा स्पीड. ओके. अजून 2-3 युजर ऍड करून घ्या. भाविन एज 21 M आणि स्पीड आहे त्याचा WP म्हणजे वर्ड्स पर मिनिट 30. सेव्ह केला. विनू एज 20 F फॉर फिमेल. स्पीड आहे 20. 3 युजर भरपूर झाले. आता पुन्हा एकदा लोकल होस्ट 7वा प्रॅक्टिकल म्हणून 7वा फोल्डर. नेहमी HTML ची फाईल. मॅक्झिमम एज विचारतोय किती. मॅक्झिमम एज 25 टाकून दे. मॅक्स WPM किती पाहिजे 40. सेक्स पाहिजे M. आले दोघं जण. इथे F केला असतं तर मग फिमेलची नावं दाखवली असती. ओके. हे होतं आपलं 7वा प्रॅक्टिकल.